झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुंतल्याचा धाक दाखवत फसवणूक। निवृत्त कर्मचाऱ्याला घातला 64 लाखांचा गंडा। तोतया IPS अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल। धुळे शहरात सायबर गुन्हेगारांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नाव गुंतल्याचे भासवत एका निवृत्त कर्मचाऱ्याला गंडा घातलाय। तब्बल 64 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची ही घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार देवपूर येथील नवशक्ती कॉलनीतील रहिवासी असलेल्या अविनाश शिनकर यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअप कॉलद्वारे संपर्क साधला। आपण IPS अधिकारी अंकुश शर्मा असल्याचे भासवत या भामट्याने शिनकर यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नाव गुंतल्याचा खोटा आरोप करीत समाजात बदनामी होईल, पोलिसांची कारवाई होईल अशी भीती दाखवली। या धमकीला आणि दबावाला बळी पडून शिनकर यांनी सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत आरोपीने दिलेल्या विविध बँक खात्यांवर RTGS द्वारे तब्बल 64 लाख रुपये पाठवले। काही दिवसांनंतर आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच शिनकर यांनी सायबर पोलिसात धाव घेतली। या प्रकरणी तोतया IPS अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।